नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नका. आज स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत. हा संदेश पूर्णपणे ऐका. स्वामी म्हणतात, आतापर्यंत तू माझ्याकडे रोज प्रार्थना करत आहेस की प्रार्थना आता लवकर पूर्ण होणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये आज नवीन चमत्कार घडणार आहेत. तुझे जीवन आता सुखमय होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. आता तुझे दुःखाचे दिवस लवकरच संपणार आहेत. तुझ्या आयुष्यात आज सुखाचा आनंदाचा वर्षाव होणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझे बाळ आहे, तू माझे रक्षण कर अशी कमेंट करा. स्वामी आई सदैव तुमच्या सोबत राहील आणि तुमचे रक्षण करेल. आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. खास करून तुम्ही तो मन लावून ऐकावा. स्वामी सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावेच लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये फक्त देवाची सेवा करून देवाला प्रसन्न करणे या गोष्टी सोडून द्या. कारण आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी काय देव तुम्हाला मोठे बक्षीस देणार आहे. स्वामी म्हणतात, प्रवासात शेवटचं स्थळ आल्यावर रिकामी होणारी खिडकी जवळची जागा काय कामाची. आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती, वस्तू, आनंद ज्या वयात भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या. नाहीतर त्याचं महत्त्व वय आणि वेळ निघून गेल्यास शून्यच होऊन राहते. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. दुःखातून येणारा प्रत्येक आनंद हा अधिक सुखमय असतो आणि प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच कायम राहत नाही. त्यामुळे आपले मन हे नेहमी परिस्थितीनुसार बदलायला हवे. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो. ज्याला साथ द्यायची नाही तो देतोच आणि ज्याला सोडायचे आहे तो नेहमी सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला तुम्ही अजिबात महत्त्व देऊ नका. कारण त्यांना तुमचे मोल हे दिवसेदिवस तुम्ही स्वतःच कमी करण्यासाठी मजबूर करत असतात. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्हीच त्याच्यासाठी सर्वात खूप वाईट व्यक्ती बनून जातात. त्यामुळे लबाडी जास्त काळ टिकत नसते. सहन करणारा जेव्हा त्रास सहन करून सुद्धा हसतो तेव्हा त्या व्यक्तीला बदला हा परमेश्वर स्वतः घेतो. म्हणून इतिहास हा साक्षीदार आहे की जगामध्ये अशाच व्यक्ती श्रेष्ठ ठरल्या की एखादी रेषा न पुसता छोटी करायची असेल तर तिच्या खाली तिच्यापेक्षा मोठी रेषा काढा. खूपच अर्थपूर्ण शिकवण आहे. त्या व्यक्तीकडून तुम्ही शिकून घ्या आणि जीवन जगत राहा. स्वामी म्हणतात, आयुष्याला ही शिकवण चांगलीच लागू होते. कुणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्याच्या चांगलेपणावर शिंतोडे उडवून नाही, त्याचा कमीपणा दाखवून नाही, तर त्याच्यापेक्षाही मोठे चांगले काम करूनच मोठे व्हायला हवे. तरच तुमच्या मोठे होण्याला किंमत आणि व्हॅल्यू असते. नाहीतर तुम्ही त्याच्यापेक्षा बारीक होत जाल. स्वामी म्हणतात, कोणाला बोलवून दाखवायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं की कोण आपल्यासोबत कसं वागतंय. कारण लोक खोटं बोलून माणूस आणि मन जिंकतात आणि आपण तर खरं बोलून त्यांच्यापासून दूर जातो. वाऱ्यालाही चकवा देणारी माणसं आहेत आजकाल. कारण ही माणसं अगदी सहजपणे बदलणारी आहेत. आजकालची माणसं हसत हसत पाठीवर वार करणारी आहेत. आजकालची माणसं
जिंकत आलेला डाव उधळून लावणारी आहेत. त्यामुळे आजकालची माणसं हे ओळखणे खूप कठीण झाली आहे. तुम्ही लावलेला जीव अगदी सहजपणे विसरणारे आहे. आजकालची माणसं ही मुखात एक आणि पोटात एक दाखवणारी आहेत. आजकालची माणसं किती सहज सोपा रंग बदलणारी आहेत. आजकालची माणसं खरंच किती विचित्र आणि विचित्र वागणारी चित्र आहेत. आजकालची माणसं अशी वाईट वृत्तीने चालतात, म्हणून त्यांच्यापासून जरा जपूनच राहत चला, नाहीतर तुमचा घात व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हीही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे असे टाईप करून स्वामींना सहमती दर्शवा. स्वामी तुमच्यावर सदैव कृपा आशीर्वाद वर्षाव करत राहतील. कोणासाठी किती काहीही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिनधास्त जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चितायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगत राहा. स्वामी तुम्हाला कुठल्याच गोष्टीत कोणापुढे झुकण्याची आणि हात जोडण्याची वेळ येऊ देणार नाही. जीवनात काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात. त्यांच्याशी तुमचा काही पण संबंध नसतो, तरीही ते तुम्हाला तुमच्या वागणुकीबद्दल, वाईट वर्तन केल्याबद्दल जाणीव करून देतात. त्यामुळे लोकांपासून संबंध ठेवताना विचार करून ठेवा. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. जर तुम्ही कोण याचा विचार कराल का? तुम्ही कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. कारण तुम्ही लोकांसोबत जसे वागाल तसेच देव तुमच्यासोबत वागत असतो. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा असतो. कुणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चितायचे आणि कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. फक्त करायचेच आहे तर स्वामी नामामध्ये जास्त मेहनत घ्या. जिंदगी मस्तात पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालतात, तसेच तुमचे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता नक्कीच घालवतात आणि तुमचे निर्णय हे कधीही चुकत नाहीत. त्यामुळे सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवा. जगावर ताबा ठेवायला वेळ लागणार नाही. धन्यवाद.